कोकणाच्या दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या श्री वेव कुणकेश्वराच्या पवित्र भूमीत आज भक्तिभावाचे आणि विकासाच्या आश्वासनाचे सूर एकत्रितपणे घुमले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या श्री देव कुणकेश्वर मंदिरात विधिवत दर्शन घेऊन पूजा अर्चा केली. दर्शनानंतर भाविकांची संवाद साधताना त्यांनी कुणकेश्वराच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासासाठी शासनामार्फत अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याची ठाम ग्वाही दिली. कुणकेश्वर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर कोकणाच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक आहे. यात्रा काळात लाखो भाविक येथे येतात, त्यामुळे पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, प्रकाश योजना आणि सुरक्षा व्यवस्था यावर विशेष भर देत विकास आराखडा तयार करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक ग्रामस्थ, देवस्थान समिती आणि प्रशासन यांच्या समन्वयातून टप्प्याटप्प्याने कामे हाती घेतली जातील असेही त्यांनी नमूद केले. यावेळी प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक करत प्लास्टिकमुक्त यात्रा उपक्रमाचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. भाविकांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन स्तरावर आवश्यक निर्णय घेतले जातील अशीही त्यांनी ग्वाही दिली. यावेळी स्थानिक पदाधिकारी, देवस्थान समिती सदस्य, अधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.